सध्या बाजारात चलनाचा मोठा तुटवडा जाणवतोय। यामुळे बाजाराच्या व्यवहारावर मोठा परिणाम झालाय। जळगावात या महिन्यात भरताच्या वांग्याला मोठी मागणी असते, मात्र यंदा ही भरताची वांगी बाजारपेठेत तशीच पडून राहिलेत। नेमकी कारण काय जाणून घेऊयात। हिवाळ्याला सुरुवात झाली की जळगाव जिल्ह्यात बाजरीची भाकरी आणि झणझणीत वांग्याच्या भरताची पार्टी सुरू होते। यंदा मात्र चित्र थोडं वेगळं आहे। जी वांगी या काळात चढ्या दराने विकली जातात तीच वांगी बाजारात पडून आहेत। नोटाबंदीनंतरच्या चलन तुटवड्याचा हा परिणाम। मालाचं उत्पादन जास्त झालं आणि नोटाबंदीच्या याच्यामुळे आर्थिक अडचण ग्राहकाला आल्यामुळे चलन कमी झालं आणि त्यामुळे आम्हाला 2.5 ते 3 रुपये किलोने वांगी विकावे लागले। याच काळात घाऊक बाजारात भरताच्या वांग्यांचा दर असतो 40 ते 50 रुपये किलो। सध्याचा दर आहे अवघे 2 ते 3 रुपये किलो। दर इतका कमी की शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघत नाहीये। दर कमी असूनही किरकोळ व्यापारी ही वांगी काही घेत नाही। जशी वांग्याची स्थिती तशी स्थिती इतर भाजीपाल्याचीही झालीये। मेथी 2 रुपये गड्डी, पालक 1 रुपया गड्डी, फुलकोबी 3 रुपये किलो, मिरची 4 रुपये किलो हा सध्याचा दर। मात्र असं असूनही शेतकरी व्यापारी काही दिवस हा तोटा सहन करण्यास तयार आहेत। नोटाबंदीमुळे भविष्यातील शेतीची परिस्थिती सुधारेल असा त्यांना विश्वास वाटतोय। ही जी स्थिती भाजी बाजाराची हे पब्लिक भी सहन करायला तयार आहे, आम्ही व्यापारी भी सहन करायला तयार आहे। पण आम्हाला एक आहे की लोकांना 50 दिवसाचा मोदी साहेबांनी दिलेलं आश्वासन दिलेलं आहे आणि लोकांना प्रत्येक व्यक्तीला हे आश्वासन। सध्या 2000च्या नव्या नोटा बाजारात आलेत। 500च्या नव्या नोटा पुरेशा प्रमाणात नाही, त्यामुळे सुट्या पैशांची चणचण भासते। याचाच परिणाम बाजारावर दिसतोय। त्यामुळे जास्तीत जास्त लहान परिमाणाचं चलन बाजारात आणावं अशी आशा शेतकरी व्यक्त करतोय। जळगावहून चंद्रशेखर नेवेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।